विश्वासजी पाठक सर, ओमप्रकाशजी चव्हाण उपस्थित आहेत। सर्वांचं मी मनापासून स्वागत। कालपासून भारतीय जनता पार्टीच्या पालघर येथील एका प्रवेशावरून समाज माध्यम आणि विरोधकांकडून टीका केली जात आहे। खरं तर पालघरमध्ये ज्यांचा प्रवेश झाला होता श्री काशीनाथजी चौधरी यांचा प्रवेश स्थानिक पातळीवर चर्चा करून घेण्यात आला होता। पूर्ण प्राथमिक माहिती घेण्यात आली होती। विशेष म्हणजे पोलीस, सीबीआय आणि सीआयडी या तिघांनीही या प्रकरणामध्ये पूर्ण तपास केला होता। चार्जशीटमध्ये कुठेही श्री काशीनाथ चौधरी यांचं नाव नव्हतं। तथापि सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये या सगळ्या संवेदनशील प्रक्रियेची चर्चा झाल्यानंतर या प्रकरणात भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री रवींद्र चव्हाणजी यांनी असा निर्णय घेतला आहे की पालघरमधील काशीनाथ चौधरी यांच्या प्रवेशाला तात्काळ स्थगिती देण्यात येत आहे। काशीनाथजी चौधरी यांचा जो प्रवेश पालघरमध्ये स्थानिक पातळीवर झाला होता त्याला स्थगिती देण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाणजी यांनी घेतलेला आहे। याबद्दलचं पत्र भारतीय जनता पार्टीचे पालघरचे जिल्हाध्यक्ष भरतजी राजपूत यांना देखील पाठवण्यात आलेलं आहे। पालघर प्रकरणात अतिशय संवेदनशीलपणे भारतीय जनता पार्टी या सगळ्या प्रकरणाकडे पाहते। खरं तर ठाकरे सरकार असताना जवळपास 27 दिवस पालघर प्रकरणाची चौकशी देखील करण्यात आली नव्हती। काही लोकांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न तत्कालीन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीच्या सरकारने केला होता। या संवेदनशील प्रकरणामध्ये भारतीय जनता पार्टीने वेळोवेळी आवाज उठवला। त्यामुळे या संवेदनशील प्रकरणाची पुन्हा एकदा चर्चा झाल्यानंतर श्री काशीनाथजी चौधरी यांचा जो भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालाय त्याला स्थगिती देण्याचं काम भाजपचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री रवींद्रजी चव्हाण यांनी या पत्राच्या माध्यमातून घेतलेला आहे। खरं तर पालघरचं प्रकरण अतिशय संवेदनशील होतं। या संपूर्ण प्रकरणामध्ये दोषींवर कारवाई व्हावी यासाठी देखील भारतीय जनता पार्टीने भूमिका घेतली होती आणि या प्रकरणामध्ये अतिशय संवेदनशील प्रकरणामध्ये नाव आल्यानंतर स्थानिक पातळीवर हा निर्णय चर्चेचा करून घेतल्यात आला होता। कुठल्याही चार्जशीटमध्ये कुठल्याही सीबीआय, सीआयडी किंवा पोलीस या कुठल्याही प्रकरणामध्ये चार्जशीटमध्ये काशीनाथ चौधरी यांचं आरोपी म्हणून किंवा दोषी म्हणून नाव नव्हतं। तथापि सोशल मीडिया आणि संवेदनशीलता लक्षात घेऊन त्यांना हा पक्षप्रवेश जो आहे तो तात्काळपणे स्थगित देण्यात येतोय।